10-12 दिवस सस्पेन्स राहिल्यानंतर आणि एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर झाल्यानंतर मुख्यमंत्री कोण होणार ह्या प्रश्नाचं उत्तर फायनली समोर आलेलं आहे। देवेंद्र फडणवीस हे आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत। आज मुंबईतील आझाद मैदानावरती महायुतीचा ग्रँड शपथविधी सोहळा पार पाडणार आहे। विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या नावाबाबतचा सस्पेन्स अजून कायम आहे। आजच खाते वाटप होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। यासोबतच शपथविधी झाल्यानंतर मंत्रिमंडळाची पहिली बैठक मंत्रालयात पार पाडणार आहे असं सुद्धा सांगितलं जाते। काल भाजपच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर त्यांचा मुख्यमंत्री पदाचा मार्ग मोकळा झाला। यानंतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी राजभवनावरती दाखल होत सत्ता स्थापनेचा दावा केला। आज अखेर महायुतीचा शपथविधी सोहळा पार पाडणार आहे। महाराष्ट्रातील आज नियुक्त होणाऱ्या नवीन सरकारच्या पार्श्वभूमीवरती आपण माहिती घेऊयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कॅबिनेट मंत्री यांचे नेमके अधिकार काय आणि त्यांचं काम काय। नमस्कार, मी अरुणराज जाधव बोल व्हिडिओवरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। मुख्यमंत्री पदासाठी आपल्या इथं मोठ्या प्रमाणात रस्सीखेच झालेली आपल्याला दिसून येते। एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही होते, तर जास्त संख्याबळ आहे म्हणून भाजपकडून या मुख्यमंत्री पदावरती दावा केला जात होता। पण चेहरा कोण असेल हे काही समोर येत नव्हतं आणि फायनली देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालेलं आहे। मुख्यमंत्री पदाच्या निवडीबाबत राज्यघटनेमध्ये कोणतीही स्पष्ट तरतूद करण्यात आलेली नाहीये। कलम 164 नुसार राज्यपाल मुख्यमंत्र्यांची नियुक्ती करतील एवढंच म्हटलेलं आहे। संसदीय शासन प्रणालीच्या संकेतानुसार ज्या पक्षाला बहुमत प्राप्त झालेलं आहे त्या पक्षाच्या नेत्याची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केली जाते। एखाद्या व्यक्तीनं मुख्यमंत्री म्हणून नियुक्त होण्यापूर्वी बहुमत सिद्ध करावं असं सुद्धा नाही। त्याच्यामुळे राज्यपाल एखाद्याची मुख्यमंत्रीपदी नियुक्ती केल्यानंतर ठराविक कार्यकाळ त्यांना देऊ शकतात त्यांचं बहुमत सिद्ध करण्यासाठी। विधिमंडळ सदस्य नसलेल्या व्यक्तीला सुद्धा मुख्यमंत्रीपदी नियुक्त केलं जाऊ शकतं, पण नियुक्ती झाल्यापासून 6 महिन्याच्या आतमध्ये ती व्यक्ती विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य बनणं मात्र आवश्यक असतं। आता मुख्यमंत्र्यांचे अधिकार आणि कार्य नेमकं काय आहे ते बघूयात। राज्यपालांना शिफारस करून मंत्र्यांची नियुक्ती करणं, मंत्र्यांमध्ये खाते वाटप व खात्यांची पुनर्रचना करणं, मंत्रिमंडळांच्या बैठकांचं अध्यक्षस्थान भूषवणं आणि त्यांच्या एकूणच निर्णयांवरती प्रभाव टाकणं, सर्व मंत्र्यांच्या कार्यामध्ये मार्गदर्शन व सूचना तसेच नियंत्रण यासोबतच समन्वय साधणं हे मुख्यमंत्री महोदयाचं महत्त्वाचं काम असतं। एखाद्या मंत्र्यांबरोबर मतभेद झाले तर त्याला ते राजीनामा देण्यास सुद्धा सांगू शकतात किंवा त्याला बडतर्फ करण्याची शिफारस राज्यपाल महोदयांकडे मुख्यमंत्री करू शकतात। राज्याच्या राज्यपालपदी एखाद्याची नेमणूक करताना मुख्यमंत्र्यांना सल्ला विचारला जाऊ शकतो। आपल्या पदाचा राजीनामा देऊन संपूर्ण मंत्रिमंडळ मुख्यमंत्री बरखास्त करू शकतात। मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे किंवा मृत्यूमुळे संपूर्ण मंत्रिमंडळ बरखास्त होतं। या उलट इतर मंत्र्यांचा राजीनामा जर का आला किंवा त्यांचा जर का मृत्यू झाला तर केवळ ते पद रिक्त होतं, जे मुख्यमंत्री दुसऱ्या व्यक्तीची निवड करून भरून काढू शकतात। राज्याचा महाधिवक्ता, राज्य निवडणूक आयुक्त, राज्य लोकसेवा अध्यक्ष व इतर सदस्य यांच्या नियुक्ती संदर्भात मुख्यमंत्री महोदय राज्यपालांना सल्ला देऊ शकतात। राज्य विधिमंडळाचं अधिवेशन बोलवणं, ते अधिवेशन तहकूब करणं, कोणत्याही क्षणी विधानसभा बरखास्त करणं याबाबत मुख्यमंत्री राज्यपाल महोदयांकडे शिफारस करू शकतात। सभागृहाच्या पटलावरती शासनाची धोरणं ते निश्चित करू शकतात। यासोबतच राज्य नियोजन मंडळाचे ते पदसिद्ध अध्यक्ष असतात। सर्व शासकीय सेवांचे मुख्यमंत्री राजकीय प्रमुख असतात। तसंच ते आणीबाणीच्या प्रसंगी आणि संकट काळामध्ये प्रमुख आपत्ती व्यवस्थापक सुद्धा असतात। राज्याचा प्रमुख या नात्यानं समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधणं आणि त्यांच्या समस्यांबाबत निवेदन स्वीकारणं हे सुद्धा मुख्यमंत्री महोदयांचं प्रमुख असं कार्य आहे। मुख्यमंत्री विधानसभेत सरकारी धोरणांची घोषणा करतात। विधानसभेमध्ये चालणाऱ्या चर्चेमध्ये योग्य वेळी हस्तक्षेप करून शासनाची बाजू ते मांडत असतात। आता मुख्यमंत्री महोदयांची कर्तव्य ही राज्यघटनेच्या कलम 167 मध्ये देण्यात आलेली आहेत। राज्याचं प्रशासन आणि विधेयकांचा प्रस्ताव या संदर्भातील मंत्रिमंडळाचे सर्व निर्णय आणि त्या संदर्भातले प्रस्ताव जे आहेत ते राज्यपाल महोदयांना त्यांना कळवावे लागतात। राज्यपालांनी विचारणा केल्यास, राज्यपालांनी तसं आवाहन केल्यास राज्याचं प्रशासन आणि विधेयकांचे प्रस्ताव याबाबतची माहिती त्यांना राज्यपाल महोदयांना द्यावी लागते। एखाद्या मंत्र्यानं एखाद्या विषयाबाबत निर्णय घेतलेला असेल व मंत्रिमंडळाने तो विषय विचारार्थ जर का घेतला नसेल तर राज्यपाल महोदयांना आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्री तो विषय मंत्रिमंडळाच्या विचारार्थ ठेवतात आणि हे
फार महत्त्वाचं असं मुख्यमंत्री महोदयांचं कर्तव्य आहे. आता दुसरं ते म्हणजे उपमुख्यमंत्री पद. आजच्या दिवशी जर का आपण बघितलं तर मुख्यमंत्री यांच्याविषयी घटनेमध्ये तरतूद आहे, त्यांच्याविषयी स्पेसिफिक असं कलम आहे. पण उपमुख्यमंत्री ही काही कॉन्स्टिट्यूशनल पोस्ट नाही. म्हणजे जसं उपपंतप्रधान आहे अगदी त्याच पद्धतीने उपमुख्यमंत्री सुद्धा आहे आणि राज्य घटना जी आहे त्याच्यामध्ये याच्याविषयी कुठेही उल्लेख नाही. पण जर का आपण ह्याचं ओरिजिनच ट्रेस करायचं म्हटलं तर आपल्याला अगदी 1947 देशाला स्वातंत्र्य मिळालं तिथपर्यंत जावं लागू शकतं. म्हणजे बघा त्यावेळेस सरदार वल्लभभाई पटेल यांची देशाचे उपपंतप्रधान म्हणून नियुक्ती झालेली होती. त्याच्यानंतर लालकृष्ण अडवाणी यांनी सुद्धा उपपंतप्रधान पद भूषवलेलं आहे आणि आपल्या इथे अजित पवार यांनी गेल्या काही दशकांपासून उपमुख्यमंत्री पद भूषवलेलं आहे आणि मागील सरकारच्या काळामध्ये देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री होते आणि अजित पवार हे सुद्धा उपमुख्यमंत्री होते. आता बघा कोणतीही व्यक्ती उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करायची का नाही हा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे. मुख्यमंत्री महोदय त्या संदर्भात निर्णय घेऊ शकतात. आता मुख्यमंत्री महोदय एकापेक्षा अधिक जणांची सुद्धा उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करू शकतात. उदाहरण जर का द्यायचं झालं तर मागील सरकारच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये 2 उपमुख्यमंत्री होते. यावेळेस काय असेल याच्याविषयी अजून स्पष्टता आलेली नाहीये. आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा 5 उपमुख्यमंत्री होते. आता उपमुख्यमंत्री पदाच्या जर का आपण पॉवर्स बघायच्या म्हटलं तर आपल्याला लक्षात येईल की कॅबिनेट मिनिस्टरच्या दर्जाचं हे पद आहे. कॅबिनेट मिनिस्टरला ज्या पद्धतीने इतर पर्क्स मिळतात त्याच पद्धतीचे पर्क्स उपमुख्यमंत्री महोदयांना मिळत असतात आणि हे लक्षात घेणं गरजेचं आहे की काउन्सिल ऑफ मिनिस्टर जे आहे म्हणजे COM याच्यामधलं सेकंड हायेस्ट रँकिंगचं पद कोणतं आहे तर ते उपमुख्यमंत्री पद आहे. आता एक गोष्ट ह्या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. उपमुख्यमंत्री म्हणून कोणतंही काम करताना किंवा कोणतेही नियोजन करताना उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्र्यांची परवानगी घेणं हे गरजेचं आहे. मुख्यमंत्री जे आहेत हेच या उपमुख्यमंत्र्यांसाठीचं बजेट आहे किंवा त्यांचा एकूण जो खर्च आहे ते अलोकेट करत असतात हे समजून घेणं गरजेचं आहे. आता उपमुख्यमंत्री जर का आपण बघितलं राज्यघटनेमध्ये उल्लेख जरी नसला तरी आजच्या दिवशी हे पद फार महत्त्वाचं झालेलं दिसून येतं. राज्यांमधलं पॉलिटिक्स जर का आपण बघितलं तर आपल्याला हे अधिक प्रकर्षाने लक्षात येईल. आता वेगवेगळे सेक्शन जे आहेत समाजातले या सेक्शन्सला प्रतिनिधित्व देण्यासाठीचं एक महत्त्वाचं साधन म्हणून या उपमुख्यमंत्री पदाकडे बघितलं जाते. यासोबतच राज्यांमध्ये ज्यावेळेस युतीचं सरकार स्थापन करायचं असतं कोणत्या तरी एका पक्षाला सोबत धरून ज्यावेळेस निवडणुका लढवल्या जातात त्यावेळेस त्या पक्षाच्या इच्छा आणि आकांक्षा यांना पूर्ण करण्यासाठीचं एक महत्त्वाचं साधन म्हणून सुद्धा उपमुख्यमंत्री पदाकडे बघितलं जातं. आजच्या दिवशी जर का आपण बघितलं तर अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. भारतीय जनता पक्ष, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांनी एकत्रितपणे विधानसभा निवडणुका लढवलेल्या होत्या. महायुती म्हणून त्या निवडणुका लढवलेल्या होत्या. जरी भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळालेलं असलं तरी सुद्धा आपल्या सहयोगी पक्षाचा योग्य तो सन्मान ठेवण्यासाठी उपमुख्यमंत्री पद त्यांनी राष्ट्रवादीला दिल्याचं आपल्याला दिसून येते. यासोबतच उपमुख्यमंत्री जे आहेत ते चीफ मिनिस्टर किंवा मुख्यमंत्र्यांचे सक्सेसर असतात. म्हणजे राजकीय वारस जर का म्हणलं तरी सुद्धा ते योग्य ठरेल. आता कॅबिनेट मिनिस्टर याच्याविषयी आपण जाणून घेऊयात. कॅबिनेट मिनिस्टर हे फार महत्त्वाचं असं आपल्या इथलं पद आहे. इतर सर्व मंत्र्यांमध्ये कॅबिनेट मिनिस्टर हे एक महत्त्वाचं पद समजलं जातं. त्यांच्याकडे गृह खातं असू शकतं किंवा अर्थ खातं असू शकतं, सहकार खातं असू शकतं. जी महत्त्वाची खाती असतात त्या राज्यातली ती त्या कॅबिनेट मिनिस्टर यांच्याकडे असतात. कॅबिनेट मिनिस्टर हे महत्त्वाच्या अशा मंत्र्यांचं एक मंडळ आहे असं सुद्धा आपण म्हणू शकतो. ज्यावेळेस मुख्यमंत्री महोदयांना महत्त्वाचे निर्णय घ्यायचे असतात त्यावेळेस ते कॅबिनेट मिनिस्टर यांना सोबत घेऊन त्यांच्याशी चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेतात. आता उदाहरण जर का द्यायचं म्हटलं तर एकूण मंत्रिमंडळाची संख्या जर का 50 असेल तर कॅबिनेट मिनिस्टर हे अवघे 10च्या आसपास असू शकतात. त्यांची संख्या ही कमी असते पण टास्क त्यांच्यावरती जो असतो तो फार मोठा असतो. आता आपण बघूयात राज्यमंत्री पद जे आहे त्याच्याविषयी. राज्यमंत्री जे आहेत हे कॅबिनेट मिनिस्टर यांच्यासोबत जोडून दिलेले मंत्री असतात. पण कॅबिनेट मिनिस्टर यांच्याशी जर का तुलना करायची म्हटलं तर त्यांचा दर्जा हा दुय्यम असतो. प्रसंगी त्यांच्याकडे कोणता तरी इंडिपेंडंट चार्ज दिलेला असतो पण कॅबिनेट मंत्रीपद हे राज्यमंत्री पदापेक्षा वरचं असं समजलं जातं. आजच्या दिवशी अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या महत्त्वाच्या मीटिंग असतात की ज्याच्यासाठी कॅबिनेट मिनिस्टर यांनी उपस्थित असणं आवश्यक असतं तर त्याला फक्त कॅबिनेट मिनिस्टरनेच उपस्थित असणं आवश्यक असतं.
ह्या राज्यमंत्र्यांना त्या बैठकांना किंवा त्या मीटिंगना बोलावलेलं नसतं. अगदी स्पेसिफिकली जर का इन्व्हिटेशन असेल तर आणि तरच ते त्या मीटिंग अटेंड करू शकतात. म्हणजे आपण जर का बघितलं राज्यापुरतं तर मुख्यमंत्री पद हे महत्त्वाचं आहे. त्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री पद, मग कॅबिनेट मिनिस्टर आणि मग त्याच्यानंतर राज्यमंत्री येतात, जे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे. शेवटाकडे येताना हे समजून घेणं गरजेचं आहे, की उपमुख्यमंत्री पद जे आहे याचा राज्यघटनेमध्ये उल्लेख जरी नसला, तरी सुद्धा एकूण मंत्रिमंडळातील ते फार महत्त्वाचं असं पद आहे आणि विरोधक यासोबतच सत्ताधारी या सगळ्यांमध्ये दुवा साधण्याचं काम हे उपमुख्यमंत्री करत असतात. आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल, खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तोपर्यंत आम्हा सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.